अगर मैं खामोश रहता हूं तो ये गैरत मुझे मार डालेगी। अगर मैं खामोश रहता हूं तो ये गैरत मुझे मार डालेगी। अगर मैं सच बोलूंगा तो ये हुकूमत मुझे मार डालेगी। अगर मैं सच बोलूंगा तो ये हुकूमत मुझे मार डालेगी। बहुत होशियार रहना ये मराठा और ओबीसी भाइयों, वरना आपस में लड़ाकर ये सियासत हमें मार डालेगी। वरना आपस में लढाकर ये सियासत हमें मार डालेगी। हा जो काही शेर आहे तो मी म्हटलेला नाही, ते हे जो शेर आहे तो एका धनगर बांधवांना ज्या वेळेला संतोष देशमुखांचा जो काही मोर्चा होता, जो काही त्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चे काढले होते, तो मोर्चा धाराशिव मध्ये आल्यानंतर धाराशिवच्या त्या व्यासपीठावरती या एका धनगर बांधवांनी, तो जो वकील आहे त्यानं हा शेर म्हटलेला आहे आणि त्यांना असं ओपन आव्हान केलेलं आहे आणि ते गरजेचं होतं की ओपन आव्हान दोन्ही समाजाला केलं आहे, ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजाला केलं आहे की ओबीसी आणि मराठा आता शहाणे व्हा, नाही तर आपण शहाणं राहणं हे गरजेचं आहे। आपण आपल्यामध्ये जातीवाद केला नाही पाहिजे, नाहीतर हे आपल्या दोघांनाही ही सियासत म्हणजे हे राजकारण आपल्या दोघांनाही मारून टाकेल असा त्याचा अर्थ होतोय ना, असं त्यांनी खुलं आव्हान जनतेला केलंय की दोघांनीही शहाणं राहिलं पाहिजे। यातून आपण हा संदेश घेतला पाहिजे, असं धाडस कोणत्याही एका बांधवानं आणि तेही ओबीसी बांधवानं दाखवलं। खरं तर ही गोष्ट चांगली आहे, कारण ओबीसी आणि मराठा जी काही दरी बीडमध्ये सध्या निर्माण झाली ती कमी करणे हे कुठेतरी गरज होती। ती गरज ही राजकारणी पूर्ण करणार नाहीत आणि राजकारणी उलट याचा फायदा घेतील हे त्या बांधवानं अचूक हेरलं आणि त्याचा बरोबर वस्तुस्थितीवर तो माणूस हा शेर बोलला आणि त्यानं ही वस्तुस्थिती मांडली आणि ही खरंच वस्तुस्थिती आहे की हे जे काही राजकारण चाललंय किंवा संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी जे काही मोर्चे निघतात, त्यानंतर ओबीसी समाज सुद्धा वेगळ्या पद्धतीने मोर्चा काढतोय किंवा आता जे काही आरोपी आहे वाल्मिक कराड याच्या समर्थनात मोर्चे निघतायत आणि याचं समर्थन कोण करतोय तर तो एका विशिष्ट त्यांचा जो काही समाज आहे वंजारी समाज त्याच्या पाठीमागे लपतोय की हा आमच्या समाजाचा असल्यामुळे एवढा अन्याय होतोय किंवा असं चित्र निर्माण करण्याचं आता आपल्याला दिसत आहे। तर कुठल्याही समाजानं तो आरोपी आहे म्हणून पाहिलं पाहिजे, कुठल्याही समाजानं, वंजारी समाजानं सुद्धा यामध्ये आमच्या समाजाचा आहे म्हणून आमच्यावर अन्याय असं नाही, तर एका सरपंचाला एका निर्घृण असा खून केलाय, त्याच्या मागची संपत्ती बघा, तो काय काम करतोय बघा, किंवा एवन त्यांच्या समाजातील माणसं सुद्धा गुन्हेगारी क्षेत्राकडे त्यांना त्या माणसांना तरुणांना वळवलंय। ही खरं तर समाजाचीच त्या खूप मोठी असं नुकसान आहे, कारण काहीतरी दुसऱ्या गोष्टी झाल्या असतात त्यानं त्यांचा समाजातील भरपूर लोकांना, भरपूर मुलांना, आता मुलं बघतोय आपण 3-4 जणांना अटक झाली तर त्यांना सुद्धा मोकावलेलं आहे, 7-8 जणांना। तर ती मुलं कोण आहेत तर ती शिकली असती किंवा काहीतरी दुसरे उद्योग केला असता, पण त्यांना वेगळ्या वळणाला लावायचं काम सुद्धा वाल्मिक कराडांनीच केलेलं आहे, हे यामधून निदर्शनात येते। तर तो जो आरोपी आहे त्याला आरोपी म्हणून बघणं गरजेचं आहे। सर्व समाजांनी तो आरोपी आहे तर आरोपी म्हटलं पाहिजे, वेवन त्याच्या समाजानं सुद्धा त्याला आपल्या समाजाच्या आड दडू नाही दिलं पाहिजे, त्या समाजानं सुद्धा पुढे येऊन म्हटलं पाहिजे की हा आरोपी आहे, याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आणि हा जो लढा आहे संतोष देशमुखांचा न्यायासाठीचा, हा संपूर्ण आता राजकारण्यांचा नसून हा संपूर्ण सामान्य जनतेचा लढा झालेला आहे आणि यामध्ये बजरंग अप्पा सोनवणे असतील किंवा सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, एवन संदीप क्षीरसागर असतील, या सर्वांनी लोकनेत्यांनी, वेगवेगळ्या पक्षातली लोक आहेत, तर या सर्वांनी एकत्र येऊन सत्यासाठी आणि न्यायासाठी एका सामान्य गरीब कुटुंबाच्या मागे ती माणसं उभा राहिली आणि त्यामुळे हा लढा इतका मोठा होऊ शकला। त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानणं तितकंच गरजेचं आहे। हा संपूर्ण लढा असाच लढला गेला पाहिजे, पण हा संपूर्ण लढा लढताना आरोपीने किंवा राजकारण्यांनी यामध्ये पोळ्या भाजण्याचं काम सुद्धा काही करत आहेत आणि एका जातीला टार्गेट केलं जाते, असा त्याला रूप दिलं जाते आणि मराठा ओबीसी ही दरी अजून लांबवण्याचा प्रयत्न सुद्धा यामधून होतोय। त्यामुळे ते जे काही धाराशिवला जो काही धनगर समाजाचा बांधव बोलला ते अगदी वस्तुस्थितीवर बोलला आहे, त्यामुळे हे गरजेचं आहे आणि अशी गरज हा एक वस्तुस्थिती मांडणारा समाज, धनगर समाजाचा बांधव तिथे येतोय। अशा संपूर्ण समाजाने, मराठा समाज असो, धनगर असो, वंजारी असो, कोणताही समाज असो, त्या संपूर्ण समाजाने हे आत्मसात करणं गरजेचं आहे की आपण राजकारण्यांचं शिकार होऊन एकमेकांच्या विरोधात उभं न राहता आपण सर्वजण एकत्र येऊन सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभा राहणं ही काळाची गरज आहे आणि राजकारणी याचा फायदा घेऊ पाहत आहेत, हे त्या धनगर बांधवांना अगदी अचूक असं ओळखलं आणि त्या वस्तुस्थितीवर अगदी मर्मावरती त्यांना बोट ठेवलं आणि हा शेर म्हटला। ही काळाची गरज आहे, कारण त्यानं म्हटलं ते कशासाठी म्हटलं याचं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की एक है तो सेफ है, ही जी काही टॅगलाईन होती आणि या टॅगलाईन वरती जे काही निवडणुका लढल्या गेल्या आणि जे काही पक्ष आता सत्तेत येऊन बसले आहेत, खरं तर आता काळाची गरज आहे की त्यांनी आता बीडमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे की एक हे तो सेफ है, सर्व जाती एक आहेत, आपण हिंदू म्हणून एकत्र आहोत। तर हे सांगताना ते राजकारणी आता दिसत नाही, म्हणजे हा अजेंडा फक्त इलेक्शन पुरता होता का असा प्रश्न मनात येतो।
आता गरजेचं आहे, तुम्ही आता दोन समाजाच्या मध्ये दरी जी निर्माण झाली ती एकत्र करण्याची आता खरी काळाची गरज आहे. आणि आता एकत्र येऊन न्यायासाठी जी काही सत्यासाठी बाजू आहे ते बाजूत राजकारण न होता संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि जे काही आरोप आहेत त्यांना कोणत्याही समाजाच्या आड दडू न देता त्यांना फाशीची कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. तर मित्रांनो, या सर्व प्रकरणावरती किंवा तो जो काही धनगर समाज बांधव बोलला याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील आणि आपण एकत्र येणं खरंच गरजेचं आहे, न्याय मिळवणं गरजेचं आहे, याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर मैं सच बोल दूं तो हुकूमत मुझे मार डालेगी. बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को. बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को, वरना डरा कर आपस में ही हमें ये सियासत मार डालेगी.